शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी बावनकुळे लक्ष घाला, बावनकुळे आमदार साहेब, खासदार साहेब. वैजापूर तहसील कार्यालयात सोमवारी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी वर्गाची कामे अधिकारी उपस्थित नसल्यामुळे रखडली होती. हे आजचेच नाही तर नेहमीचे असून अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही असे म्हणत हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंखे यांनी सोमवारी तहसीलदार यांच्या दालनासमोर पायऱ्यांवर बसत घोषणाबाजी केली. ज्या शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती अशा शेतकऱ्यांनीही अजय पाटील साळुंखे यांना साथ देत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही वेळाने अधिकारी त्या ठिकाणी आले व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची विचारणा केली. आल्याच्या नंतर आम्हाला लोकांची व्यथा जाणून घेतली. त्यानंतर या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना फोन लावला. तहसीलदार साहेब म्हणजे मी बीसी मध्ये येतो, त्यांना सांगतो. त्यानंतर आम्ही रस्त्यावर इथं बसलो. आता पायरीवरती लगेच त्यांचा फोन आला, मी अर्ध्या घंट्यात येतो. मला एक सांगा, शेतकऱ्यांनी जागे व्हा, आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याच लढावं लागणार. हे मंत्री महोदय फक्त म्हणतात की आम्ही रस्ते काढून देतो, रस्ते काढा, याचे फक्त कागदावर रस्ते, अस्तित्वात काहीच नाही. आता हे बाबा किती दिवसाचे बाबा तुम्ही? 2 वर्षापूर्वी आपण दांगुडी घातली म्हणून यांचा निकाल लागला. आता हे नफरत देणार आहे. बरं भाऊ, तुमचं काय होतं विषय? आमचा बाप शिकला नाही, आजा शिकला नाही, मी शिकलो नाही, पोरं शिकले पाहिजे. बावनकुळे साहेब एवढी दक्षता घ्या, नाही तर आम्ही सह कुटुंब आत्महत्या करणार. मा पोरं जर नाही शिकले. आजचा काय प्रकार झाला? आजचं इथं सही देते नाही, तर तुम्ही खाली तालुका पातळी माहिती त्याच्यावर लक्ष करा. वर चालू आहे तिकडं केंद्रात, राज्यात, खाली तालुका पातळीवर अधिकारी काम करत्या का नाही करते याच्यावर चांगली तुम्ही रोज मुंडे सारखा एखादा चांगला नेता टाका इकडे एखादा अधिकारी, तेव्हा हे प्रशासन सगळे जागी होते. म्हणजे यांचा विषय असा होता की आम्हाला अर्ज करायचा होता. नायब तहसीलदार काय म्हणले तुम्हाला? सहीच नाही, द्यायलाच तिथे आता. म्हणजे साहेब आल्यावर तुम्ही म्हणजे आवक जावक देखील सुद्धा नायब तहसीलदार सही देखील जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस यांना या ठिकाणी सही दिली. तो सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे आधीच आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही अशी परिस्थिती चालू आहे. म्हणून या ठिकाणी लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय नाही मिळाला तर उग्र आंदोलन या ठिकाणी केलं. आंदोलन करून काही होईना. हो, या चोराची तक्रार त्या चोराकडे करा, तो चोर याच्याकडून पैसे घेऊन जातो, तो म्हणतो होईल, काहीच होत नाही तक्रार करून देखील. आता एकच पर्याय उरला, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. आता मात्र या ठिकाणी लोकशाहीची भाषा सोडून आता दंडुकीची भाषा करावी लागते. काय भाषा व्हायच्या इतके जगले, आता मेलेले बरे. पण ह्या आता तुम्हाला सांगतो बरं, रोज मेल्यापेक्षा आहे ना एकदा मेलेलं बरं. आता जर अर्धा साहेबांनी सांगितलं आम्हाला पाऊण घंटा लागल, साहेब जर पाऊण घंटेमध्ये आले नाही, संबंधित जर ऑर्डर दिली नाही, यांचा अर्ज घेतला समजा, यांचा प्रश्न तर मार्गी लागला. परंतु ह्या लोकांचे सगळ्यांचे प्रश्न जर सुटले नाही तर या ठिकाणी आता आम्ही हलणार नाही. आता मला त्यांनी सांगितलं, फोन केला, आम्ही 10 मिनिटं इकडे बाजूला थांबू तोपर्यंत. परंतु जर ते आले नाही तर मग मात्र या ठिकाणी आम्ही परत या पायऱ्यावर येऊन बसू. याच्या ठिकाणी आमची भूमिका आहे. शेतकरी तुटीचा, शेतकरी तुटीचा, शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी, शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी बावनकुळे लक्ष घाला, बावनकुळे